मित्रांनो, मागच्या तासिकेला पार्ट 1मध्ये आपण इलेक्ट्रिक सेलपर्यंतचा भाग बघितलेला होता. आता पार्ट 2ला सुरुवात होत आहे. पार्ट 2ला सुरुवात करताना पहिलं आपलं ड्राय सेल. द ड्राय सेल आर यूज्ड इन आर रेडिओ सेट, वॉल क्लॉक, टॉर्च. These are available in 3 or 4 size. The construction of the dry cell आता आपण बघूया. आता आपल्या घरात रेडिओ असेल तर रेडिओच्या संचामध्ये आपण सेल वापरतो. भिंतीवरच्या घड्याळामध्ये सुद्धा आपण सेल वापरतो आणि जर टॉर्च असेल किंवा विजेरी असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण ड्राय सेल वापरतोय. आणि हे आज मार्केटमध्ये 3 ते 4 वेगवेगळ्या आकारामध्ये अवेलेबल आहे. ते आपण नेहमी यूज करतो, त्याच्यामुळे आपल्याला ते माहिती आहे. याच ड्राय सेलचं कन्स्ट्रक्शन आपण आता बघणार आहोत. फर्स्ट आता बघा, ही जी फिगर आहे ही तुम्हाला अशी केव्हा दिसेल जेव्हा तुम्ही आउटर कव्हरिंग रिमूव्ह करणार, आउटर कोटिंग तुम्ही रिमूव्ह करणार. म्हणजे ते बाहेरचं जे कव्हर आहे ते अलगद तुम्ही फोडणार आहात, काढणार आहात ते अलगद, आणि ते सहज निघतं. म्हणजे तुम्ही जो आपल्या नेहमीचा सेल वापरतात तुम्ही, तो जर अलगद फोडला तर तो ओपन झाल्यानंतर त्याच्या आतमधलं कसं दिसतं तर ती रचना आता बाजूच्या आकृतीमध्ये दाखवलेली आहे. ती आपण थोडी अभ्यासणार आहोत. त्याच्या आतमधील भाग बघा आता. फर्स्ट, इनसाइड यू फाइंड अ व्हाईटिश मेटल लेअर. दिस इज अ झिंक मेटल लेअर. दिस इज अ निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. त्याच्यामध्ये एक पांढरट धातूचं आवरण दिसेल. ते जे आवरण आहे ते झिंकचं असतं, म्हणजे जस्ताचं असतं. ते झिंक म्हणजेच त्या सेलचा ऋण टोक. ते जो ड्राय घट आहे, कोरडा विद्युत घट आहे, त्याचं ते ऋण टोक असं म्हणता येतं. देअर इज अनदर लेअर इनसाइड द इलेक्ट्रोलाइट इज फिल्ड बिटवीन दीज 2 layers. The electrolytes contain negatively charged and positively charged ion. These are carrying of electricity. आता बघा, अजून थोडंसं अलगद आतमध्ये गेलात की जस्ताच्या आवरणाच्या आतमध्ये आणखी एक आवरण असतं. या दोन्ही आवरणांमध्ये इलेक्ट्रोलाइट भरलेली असते. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय तर विद्युत अपघटनी. विद्युत अपघटनीमध्ये धनप्रभार आणि ऋणप्रभार याचे दोन्ही आयन्स असतात. त्यांच्यामार्फत इलेक्ट्रिसिटी कॅरी केली जाते, म्हणजे त्यांच्यामार्फत विद्युतचं वहन होतं. द इलेक्ट्रोलाइट is wet pulp of zinc chloride and ammonium chloride. There is a graphite rod at the center of the cell. This is the positive terminal of cell. ती जी अपघटनी आहे, म्हणजेच काय, त्या अपघटनीमध्ये झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड याच्या ओल्या मिश्रणाचा लगदा असतो. ओला लगदा असतो बघा, मग त्याला थोडंसं ओलसर असेल तोपर्यंतच तो चालू शकतो. घटाच्या मध्यभागी एक ग्राफाईटचा रॉड आहे, म्हणजे ग्राफाईटची कांडी दाखवलेली आहे. हे या घटाचं पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजेच धनटोक आहे. आता बघा, निगेटिव्ह टर्मिनल कोणतं दाखवलं आहे मी? झिंक. आणि पॉझिटिव्ह टर्मिनल कोणतं दाखवलेलं आहे तर तो मधला जो ग्राफाईटचा रॉड आहे तो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. द पेस्ट ऑफ मॅंगनीज डायऑक्साईड इज फिल्ड आउटर साईड ऑफ रॉड. आता बघा, त्या आकृतीमध्ये दाखवलेला आहे आउटर साईड जो रॉडचा आजूबाजूचा जो भाग आहे त्याच्यामध्ये मॅंगनीज डायऑक्साईड हे भरलेलं आहे. बिकॉज ऑफ द केमिकल रिॲक्शन ऑफ दिस केमिकल इलेक्ट्रिकल चार्ज इज प्रोड्यूस ऑन द 2 terminals, graphite rod and zinc layer, and the electric current flow in the circuit. म्हणजे कांडीच्या बाहेरच्या भागामध्ये काय बघितलं आपण आता? मॅंगनीज डायऑक्साईड ची पेस्ट भरलेली असते. या सर्व याच्यामध्ये रासायनिक पदार्थांमध्ये रासायनिक अभिक्रिया होतात आणि दोन्ही टोकांवर म्हणजेच ग्राफाईट रॉड आणि झिंक प्लेट याच्यावर विद्युत प्रभार तयार होतो आणि मग तो विद्युत प्रवाह परिपथामधून वाहायला लागतो. म्हणजे आपण बघा, सेल घेतलं की त्याला तुम्ही ऑब्झर्व केलं, आताही तुमच्या घरात असेल तर तुम्ही बघू शकता, पॉझिटिव्ह लिहिलेलं असतं, प्लसचं साईन असतं आणि एका ठिकाणी निगेटिव्हचं साईन असतं. म्हणजे त्याला 2 टर्मिनल असतात, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल. ड्यू टू द वेट पल्प यूज इन धिस सेल द केमिकल रिॲक्शन प्रोसीड व्हेरी स्लो, हेन्स large electric current cannot obtain from these compared to the electric cell using liquid, and shelf life of cell is longer. Dry cell are very convenient
To use this can be held in any direction with respect to ground and can be used to mobile instruction. या विद्युत घटामध्ये ओलसर लगदा वापरल्यामुळे रासायनिक अभिक्रिया मंदपणे चालते आणि मग मोठा विद्युत प्रवाह त्यातून मिळवता येत नाही. द्रव पदार्थाचा वापर करणाऱ्या विद्युत घटाच्या तुलनेमध्ये त्याची साठवण कालमर्यादा अधिक असते. कोरडे विद्युत घट वापरायला सोयीचे असतात कारण ते उभे असतात, आडवे असतात, तिरपे असे कसेही ठेवले, उभे, आडवे, तिरपे कसेही ठेवले असले तरी त्या चलसाधनांमध्ये सहज वापरता येतं. म्हणजे आपण बॅटरी बघा, असं काही नाही की उभीच वापरली पाहिजे, आडवीच वापरली पाहिजे, कशीही वापरली तरी ते काही परिणाम होत नाही. म्हणून या ठिकाणी ते सेल वापरले जातात. 2 नंबरचा सेल आहे आपला लेड ॲसिडेट सेल, म्हणजे लेड आम्ल विद्युत घट. आता आकृतीमध्ये काय काय बघा साहित्य. तर लेड दाखवलं आहे PB, ते निगेटिव्ह टर्मिनल म्हणजेच ऋण टोक दाखवलेलं आहे. वर व्होल्टमीटर दाखवलेलं आहे. पुन्हा PbO2 म्हणजे लेड डायऑक्साईड हा पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणून दाखवला आहे आणि इलेक्ट्रोलाइट म्हणून सल्फ्युरिक ॲसिड म्हणजेच H2SO4 दाखवलेलं आहे. याचंही कन्स्ट्रक्शन आपण बघूया. This type of cell can be recharged after getting electrically discharged. The lead acid cell contain lead electrode and lead oxide electrode and both are dipped in dilute sulfuric acid. पहिलं बघा की हा सेल रिचार्ज करता येतो, म्हणजे पुन्हा पुन्हा तो विद्युत प्रभारित करता येतो. लेड आम्ल विद्युत घटातलं PB हा विद्युत घट आणि लेड विद्युत अग्र आणि लेड ऑक्साईड हे दुसरे विद्युत अग्र असे 2 टोकं आहेत त्यांचे. त्याच्यामध्ये विरल सल्फ्युरिक ॲसिड म्हणजेच डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड हे वापरलेलं आहे. PbO2 कॅरीज अ पॉझिटिव्ह चार्ज व्हाईल द PB इलेक्ट्रोड कॅरीज निगेटिव्ह चार्ज. म्हणजे PbO2 या विद्युत अग्रावर धनप्रभार तर PB या विद्युत अग्रावर ऋण प्रभार असतो. The potential difference between these two is nearly 2 व्होल्ट. म्हणजे दोन्हीमधील विभवांतर सुमारे 2 व्होल्ट एवढं असतं. Because of the chemical reaction between the substance in the cell, electrically charge is produced on the both electrodes and electric current flows through the load. Example, bulb इन द सर्किट. आता बल्ब लावला तर सर्किटमध्ये दाखवता येतं आपल्याला. दोन्हीमधील विभवांतर किती असतं तर 2 व्होल्ट. घटांमधील पदार्थाच्या रासायनिक अभिक्रियांमध्ये दोन्ही विद्युत अग्रावर विद्युत प्रभार तयार होतो आणि परिपथामधून जसं बल्बमधून विद्युत प्रवाह वाहायला लागतो. आता हे की हा विद्युत घट कुठे वापरतात, लेड ॲसिड सेल कुठे यूज केलं जातं तर मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक सेल हॅव अ कॅपॅसिटी टू डिलिव्हर लार्ज करंट. हेज लेड ॲसिड सेल आर यूज्ड इन कार, ट्रक्स, मोटरसायकल्स अँड युनिट अनइंटरप्रेटेड पॉवर सेल म्हणजेच UPS. म्हणजे याची क्षमता जी आहे विद्युत पुरवठा पुरवण्याची जी क्षमता आहे ती खूप मोठी असते. त्यामुळे ते कुठे वापरलं जातात तर मोठ्या व्हेकलमध्येच वापरलं जातं. जसं मोटारी, ट्रक, मोटरसायकल आणि अखंड विद्युत शक्ती जिथे म्हणजे UPS जिथे वापरलेलं असतं त्या ठिकाणी सुद्धा हा लेड ॲसिडेट सेल वापरलेलेच असतात किंवा वापरले जातात. थर्ड सेल आपला निकेल कॅडमियम सेल, NiCd सेल. A variety of gadgets are available which are required to be carried to different places. Such gadgets use nickel cadmium cell. The cell delivered 1.2 volt potential difference and are rechargeable. म्हणजे सध्या बघा, सध्या वेगवेगळे साधनं उपलब्ध आहेत की जिकडे तिकडे न्यावी लागतात, अशी बरीचशी साधनं असतात. अशा साधनांसाठी निकेल कॅडमियम विद्युत घट वापरतात आणि हे घट 1.2 व्होल्ट विभवांतर देतात आणि ते पुन्हा पुन्हा रिचार्ज करता येतात. आता बघा, आठवून बघा, असे एवढे सेल आपण कुठे कुठे यूज करतो तर जनरली जे आपण इकडे तिकडे नेतो जसं ड्रायर झालं, असे छोटे मोठे जे गॅडगेट्स आहेत, साधनं आहेत, त्याच्यामध्ये
वापरले जातात का तर ते कॅरी करायला सोपं असतं आणि त्यांच्यातलं जो पोटेन्शियल डिफरन्स पण असतो तो 1.2 व्होल्ट आहे. एवढंच नव्हे तर तो रिचार्जेबल आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा तो रिचार्ज करता येतो. इलेक्ट्रिक सर्किट, विद्युत परिपथ. When a cell holder, an electric bulb and plug key are connected by connecting wire as shown in figure 4.4b. 4.4b मध्ये दाखवलं आहे बघा, आकृतीमध्ये काय काय दाखवलं आहे. सेल होल्डर म्हणजे घटधारक, विद्युत दिवा आणि कळ या जोडणीच्या विद्युतवाहक तारांनी जोडलेला हा घट धारकांमध्ये कोरडा विद्युत घट बसवल्यास बल्ब प्रकाशतो. आता बल्ब केव्हा प्रकाशेल, बल्ब केव्हा पेटेल बघा. बाजूच्या आकृतीमध्ये ते सर्किट दाखवलं आहे, पुन्हा पुन्हा ते सर्किट दाखविले जात आहे बघा. दिस मीन्स दॅट अ करंट फ्लो थ्रू द सर्किट अँड बल्ब लाईट अप. ऑन द रिमूव्हल ऑफ द सेल द इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट स्टॉप ॲज इंडिकेट बाय द बल्ब विच केसेस टू ग्लो. याचाच अर्थ काय तर बल्बमधून विद्युत प्रवाह वाहतो आणि बल्ब प्रकाशतो. घट काढून घेतला की बल्बमधील विद्युत प्रवाह खंडित होतो आणि बल्बचे प्रकाशने बंद होते, म्हणजे बल्ब पेटतच नाही. या प्रकारच्या विद्युत घटाच्या जोडणीलाच काय म्हटलं जातं तर इलेक्ट्रिक सर्किट असं म्हटलं जातं. दिस टाईप ऑफ कनेक्शन ऑफ इलेक्ट्रिकल कंपोनंट्स इज कॉल्ड इलेक्ट्रिकल सर्किट. अ सर्किट इज शोन इन फिगर 4.4b. आणि ते जे परिपथ आहे ते डायग्रॅममध्ये न दाखवता त्याचं एक सर्किट दाखवलं जातं. ते सर्किट 4.4b मध्ये दाखवलं आहे. आता त्याच्यात काय काय दाखवलं आहे बघूया आपण. एक सेल दाखवला आहे, आकृतीत बघा तुम्हाला दाखवलेलं आहे सेल, की आणि बल्ब. हे जे आहे हे सर्व कॉम्पोनंट्स त्याच्यामध्ये दाखवण्यात आले आहे. आता विद्युत घट कसा दाखवला जातो तर विद्युत सेल इज शोन बाय द सिम्बॉल पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. आता हे दाखवताना काळजी घ्यायची आहे की पॉझिटिव्हची जी रेषा असते ती थोडीशी मोठी असते आणि निगेटिव्हची जी उभी रेषा असते ती लहान असते. ही जे साईन जिथे असेल तिथे सेल यूज केला जातो, म्हणजे जे ड्राय सेल आपण यूज करतो तर सेलची चित्र काढण्याची गरज नसते, त्याचं इंडिकेशन त्याचं सिम्बॉल फक्त आकृतीमध्ये दाखवावा लागतो.